मित्रांनो, 40-50 वर्षापूर्वी म्हणजे 60 आणि 70च्या दशकात ऋतुचक्र मौसमी ऋतुचक्र अगदी बरोबर चालायचं. पाऊस जून महिन्यात सुरू व्हायचा व सप्टेंबरपर्यंत राहायचा. अवकाळी पाऊस एप्रिल ते मे महिन्यात केव्हा तरी पडायचा. ऑक्टोबरची हीट 2 महिने असायची, म्हणजे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर, आणि त्यावेळी भयंकर उकाडा असायचा. डिसेंबर ते फेब्रुवारी साधारण 3 महिने चांगली थंडी पडायची. मुंबईत देखील केव्हा केव्हा 10 ते 12 डिग्री टेम्परेचर असायचं व स्वेटर 2-2 महिने काढायला लागायची. मार्च एप्रिल मे महिना हा गरमीचा सीझन होता व तापमान 30 डिग्रीच्या आसपास असायचं. मी मुंबईबद्दल बोलत आहे. आंबे कोकणातून एप्रिल मे जून महिन्यातच यायचे, पण आता ऋतुचक्र उलटं सुलटं फिरत आहे. आता पाऊस मार्चला सुरू होतो व तो पुढल्या महिन्याच्या जानेवारीपर्यंत असतो. म्हणजे तो मोसमी पाऊस धरा किंवा अवकाळी पाऊस धरा किंवा गारपिटीचा पाऊस धरा, कसाही पाऊस 12 पैकी 10 महिने महाराष्ट्रात आणि देशात पडतच असतो. आणि आंब्याबद्दल आता आपण बोलू. आंबे कोकणातून जानेवारी महिन्यात म्हणजे जवळजवळ 4 ते 5 महिने अगोदर पूर्वीच्या हिशोबाने मुंबईत उपलब्ध होतात आणि ते चक्क प्रचंड भावाने विकले देखील जातात. हे असं का होत आहे? आणि आता आहे का मुंबईतील आंबा व्यापारी काय म्हणतोय बघा. की मध्ये जो अवकाळी पाऊस झाला त्याच्यामुळे एप्रिल महिन्यातला जो माल आहे तो बराचसा मोहर जो आहे तो काळा पडला आणि प्लस तिथे आता थ्रिप्स नावाचा जो रोग आहे त्याचा एवढा मोठा अटॅक आलेला आहे. त्याच्यामुळे एप्रिल मालाच्या उत्पादनावरती फार मोठ्या प्रमाणात फार मोठा परिणाम झालेला आहे. आणि आता आज जर तुम्ही बघितलं तर आज जानेवारी महिन्यातली इतिहासामधली हायएस्ट रेकॉर्ड ब्रेक आवक आज मुंबई मार्केटला झालेली आहे. म्हणजे तब्बल 360 पेटी आज कोकणातल्या आलेल्या आहेत. तर हे ऋतुचक्र उलटं सुलटं फिरत आहे. त्याला कारण आहे ग्लोबल वॉर्मिंग, म्हणजे पृथ्वीचं तापमान वाढत आहे. नॉर्थ पोल आणि अटलांटिकामधील बर्फ वितळत आहे व सागर व महासागरातील पाण्याची पातळी वाढत आहे व त्यामुळे पृथ्वीवर काही ठिकाणी पूर, महापूर व सुनामी सतत येत आहेत. ग्लोबल वॉर्मिंग होण्यासाठी अनेक घटक कारणीभूत आहेत, पण त्यातील मुख्य घटक म्हणजे कार्बन एमिशन किंवा कर्बवायू उत्सर्जन, ज्यामुळे पृथ्वीवरील ओझोन लेअरला भोकं पडतात व पृथ्वीचं तापमान वाढतं. आणि त्याला मुख्य कारण आहे कार्बन एमिशन. जसजशी माणसाची प्रगती होत आहे तसतशी वस्तूची मागणी वाढतच आहे. तसंच माणसाचं पूर्वीपेक्षा आता फिरणं वाढलं आहे, कामधंद्यासाठी वाढत आहे आणि त्यामुळे फ्युएल कन्झम्पशन सतत प्रत्येक वर्षी वाढतच आहे आणि त्यामुळे कार्बन इमिशन देखील वाढतच आहे. एक रिपोर्ट असं सांगतो की अमेरिकन माणूस प्रत्येक वर्षाला किलो कार्बन पृथ्वीवर सोडतो. तर भारतीय माणूस किती सोडतो माहिती आहे का? 2000 किलो प्रत्येक वर्षाला भारतीय माणूस कार्बन पृथ्वीवर सोडतो. म्हणजे अमेरिकेची प्रगती भारतापेक्षा 8 टाइम जास्त आहे ना खरं? तर या कार्बन इमिशनमुळे पृथ्वीवर सुनामी, महापूर व ऋतुचक्र देखील उलटं सुलटं झाल्यामुळे गरमी, अधिक पाऊस, उकाडा हे सतत येतच राहतात. पण ह्याला मी काय करू? प्रत्येकजण हेच म्हणतात आणि मी देखील तेच म्हणतोय. अरे कुठेतरी सुनामी आली,
भयंकर उकाडा होतो आहे, भरपूर पाऊस पडतो आहे, मी काय करू? परंतु असा विचार एक मुलगी करत नाही. तिचं नाव आहे प्राची शेगावकर. ती 25 वर्षाची मुलगी आहे, पुण्यातली आहे, मराठी आहे. ती काय म्हणते ते बघा कार्बन एमिशन बद्दल. प्राची, तुला गप्पा मारायला आवडतात आणि मलाही गप्पा मारायला आवडतात, किंवा तेच काम मी इथे बसून करतो. कार्बन उत्सर्जन लोकांना समजावून सांगताना काय अडचणी आल्या, कारण हे सगळं नवीन आहे. पिढी ज्या शाळा कॉलेजामध्ये शिकली त्यावेळेला कार्बन उत्सर्जन वगैरे असं काही नाही. ती पिढी कार्बन पेपर वापरत पुढे आलेली आहे. त्यांना कार्बन उत्सर्जन कसं समजावून सांगितलं? बरोबर. लोकांना समजावून सांगण्याच्या आधी मला स्वतःला समजावून सांगताना ज्या अडचणी आल्या त्याचा अनुभव मला हे लोकांना सांगताना उपयोग झाला. कारण मी क्लायमेट चेंजवर ॲप बनवण्याच्या आधीची मोठी जर्नी आहे की याबद्दल काम का करायला पाहिजे, याने मला का फरक पडावा हे समजणं ही त्यातली पहिली स्टेप आहे. एकीकडे मी वाचलं होतं की जर असा एक प्रॉब्लेम असेल ज्याने आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात खूप मोठा फरक पडतो, जग बुडू शकतो असं काहीतरी समस्या आहे, पण त्याने कोणालाच फरक पडत नाही असं असेल तर ते क्लायमेट चेंजसारखं दिसेल. कारण ही अशी एक समस्या आहे जी आपल्याला सरळ दिसत नाही, थोडी अदृश्य समस्या आहे. असं वाटतं की जगाच्या दुसऱ्या कोणत्या तरी टोकाला होतीये, आणि असं वाटलं की होतंय तरीसुद्धा वाटतं की मी काय करणार याने, अशी एवढी मोठी समस्या आहे आपल्या हाताबाहेरची. असे वेगवेगळे प्रॉब्लेम मलासुद्धा आले होते, म्हणजे मी सुद्धा याच विचारातून गेली आहे. पण मला समजलं की क्लायमेट चेंजनी नाही तरी लोकांना फरक पडतो. प्रत्येकाला काही ना काहीतरी चांगलं घडवून आणायचंच आहे. प्रत्येकाला आपल्या घराने फरक पडतो, आपल्या आजूबाजूच्या लोकांनी फरक पडतो, आपल्या दैनंदिन आयुष्यात होणाऱ्या बदलांनी फरक पडतो. तर ते आपल्याला फक्त त्याची एक नाळ गुंतवून द्यायची. आणि जेव्हा लोकांना कळेल की मला ज्या गोष्टींनी फरक पडतो त्यांनी क्लायमेट चेंजवर परिणाम होणार आहे, तेव्हा आपल्याला यानेही फरक पडायला लागेल. तर ही एक म्हणजे जेव्हा मी क्लायमेट चेंजबद्दल ऐकत होते तेव्हा शास्त्रज्ञ याबद्दल बोलत होते, जागतिक संस्था याबद्दल बोलत होत्या, आणि ते असे मोठे मोठे नंबर्स सांगायचे, मोठे मोठे शब्द वापरायचे, आणि मला वाटायचं की हे माझ्यासाठी नाही आहे. पण खरं म्हणजे हे आपल्याबद्दलच आहे ना, आपल्याच भविष्याबद्दल आहे. तर ते जेव्हा आपल्याला समजेल तेव्हा मला दिसून आलं की लोकही यासाठी काहीतरी करायला पुढे येतात. म्हणजे मी एका चंद्रपूरच्या शाळेमध्ये गेले होते. तिथल्या विद्यार्थ्यांनी क्लायमेट चेंजबद्दल कधीच ऐकलं नव्हतं, पण मी जेव्हा त्यांच्याशी बोलायला लागले तेव्हा हळूहळू त्यांनी येऊन मला सांगितलं की हल्ली मे महिन्याच्या सुट्टीमध्ये आमच्या इथे एवढा उकाडा होतोय की आम्हाला खेळायलाच बाहेर जाता येत नाही. आमच्या चंद्रपूरमध्ये पूर आला होता तेव्हा आम्ही सगळे जाऊन शाळेच्या वर्गामध्ये रात्री झोपलो होतो. या सगळ्या गोष्टी त्यांना दिसायला लागल्या तेव्हा ते लेक्चरनंतर येऊन मला म्हणले की आम्हाला तुझ्याबरोबर काम करायचं आहे. त्यांनी एक 20 लोकांचा ग्रुप केला आणि चंद्रपूरमध्ये क्लायमेट चेंजबद्दल जागरूकता बनवायला सुरुवात केली. जेव्हा स्वतः आलेल्या अनुभवाचा याच्याशी संबंध त्यांना दिसला तेव्हा ते फक्त मला याबद्दल काहीतरी समजतं असंच म्हणले नाही, तर मला याच्यासाठी ॲडव्होकेट व्हायचं आहे असं म्हणायला लागले. तर हा एक अनुभव मला आला. सगळ्यात पहिल्यांदा मी खूप रिसर्च केला होता की मी माझ्या दैनंदिन आयुष्यात काय वेगवेगळ्या गोष्टी करू शकते क्लायमेट चेंज थांबवण्यासाठी. तो रिसर्च केला आणि मग मला समजलं की एक सोपी युक्ती आहे, एवढा रिसर्च करायची कोणाला अजिबात गरज नाही आहे. माझ्या 2 आजी आज आल्यात, प्रेक्षकांमध्ये बसल्यात. आजी जे सांगते, ज्या गोष्टीसाठी मला काय ओरडत असते ते फक्त केलं तरी पुरे. आजी म्हणते आंघोळ केल्यावर गिझर बंद करत जा गं, लाईट बंद करत जा गं, AC वापरू नका त्याच्याने सर्दी होते. म्हणजे खरं तर आपल्याला काही नवीन नाही करायचं आहे. या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यात भारतामध्ये पूर्वाकार आपण पाळत आलो आहोत. वेस्ट सेग्रेगेट करणं हे आपले आजी आजोबा करतच होते ना. तर फक्त आपल्याला 2 पिढ्या आधी काय चाललं होतं तेच परत आणायचं आहे. हे सांगितलं की लगेच समजतं. म्हणजे आजी आजोबांनी जे सांगितलं तेच तू वेगळ्या भाषेत जर सांगत असशील तर नवीन काय सांगितलंस आम्हाला? जोक सपाट. कूल द ग्लोब हा ॲप लोकांनी वापरायला लागल्यानंतर त्याच्याविषयी काही प्रतिक्रिया आल्या? तो फीडबॅक घेऊन त्याच्यात काही इम्प्रूव्हमेंट करावं लागला, ती प्रोसेस कशी होती? बरोबर. मी कूल द ग्लोब ॲप लोकांपर्यंत पोचल्यानंतर
सगळ्यात पहिल्यांदा ही ॲप व्हायरल झाली तेव्हा 31 डिसेंबर होतं आणि आम्ही कुर्गच्या एका जंगलामध्ये आलो होतो घरामध्ये सगळे. आणि सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत नॉनस्टॉप आम्हाला लोकांचे फोन यायला लागले. प्रत्येकजण ही ॲप वापरायला लागत होतं आणि प्रत्येकजण मला सांगत होतं की मी ही ॲप अशी वापरली, याही गोष्टी तू ॲड करू शकतेस. म्हणजे कोणीतरी म्हणलं की लिफ्ट मी वापरतोय, त्याच्याऐवजी मी जिना चढायला लागलो आहे, त्याने मी आता फिट झालो आहे, पण त्यातून किती कार्बन उत्सर्जन कमी होतं आहे तेही तू याच्यामध्ये ॲड कर. एका तज्ज्ञांनी फोन करून सांगितलं की याच्यामध्ये हे जे एमिशन फॅक्टर वापरलं आहे ते आपल्याला अपडेट करायची गरज आहे, तर ते लगेच अपडेट केलं. तर मोठ्या मोठ्या ॲपसाठी, इंस्टाग्रामसाठी, फेसबुकसाठी, व्हॉट्सॲपसाठी त्यांच्याकडे एक क्वालिटी कंट्रोल असतो. ते सारखे बघत असतात की सगळी इन्फॉर्मेशन बरोबर आहे का, यात काय नवीन ॲड करायला पाहिजे, यात काय अपडेट करायला पाहिजे. तो क्वालिटी कंट्रोल आपल्यासाठी लोकच बनली. म्हणजे आजसुद्धा मला दर आठवड्याला साधारण 10 ते 20 युजर्स फोन करून सांगतात की हे तू करू शकतेस. मग कोणीतरी सांगितलं की याच्यामध्ये एक 4थीतल्या मुलाचा मला फोन आला सोलापूरच्या. तो म्हणला की मी हे सगळे गोष्टी केल्या तू ॲपमध्ये सांगितल्या त्या, आता याच्यानंतर मला काय मिळणार आहे, मला पैसे मिळणार आहेत का. मग यातून मला समजलं की इकडेच मला एका भारतामधल्या सगळ्यात मोठ्या UX UI एक्सपर्टशी माझा त्याच सकाळी कॉल झाला होता. तो म्हणला होता की यामध्ये काहीतरी गेमिफिकेशन, इन्सेंटिव्हायझिंग तू ॲपमध्ये ॲड केलं पाहिजेस. तेच मला साध्या भाषेत या 4थीतल्या मुलांनी सांगितलं की मला काय मिळतं हे करून. मग आता ही त्याच्यामुळे आपण गेमिफाय करणार आहोत, अजून इन्सेंटिव्स, रिवॉर्ड्स यामध्ये ॲड करणार आहोत. त्याच्यानंतर युजर्स येऊन मला म्हणायला लागले की मी हे स्वतःच्या आयुष्यात करतोय, त्यामध्ये मी माझ्या मित्रमैत्रिणींना, माझ्या ऑर्गनायझेशनला, माझ्या एरियाला, माझ्या सिटीला कसं आणू शकतो. म्हणून ॲपमध्ये आता हे कम्युनिटी व्हर्जन सुरू केलं. म्हणजे आपण एकटं पळतो तेव्हा दमायला होतं, पण जेव्हा मॅरेथॉन पळायला जातो तेव्हा त्यातून एकदा उत्साह साचला असतो, त्याने अजिबात दमायला होत नाही. तर पुण्यासाठी कूल द ग्लोब असू शकते का, मुंबईसाठी कूल द ग्लोब असू शकते का, प्रत्येक शहरासाठी, प्रत्येक शाळेसाठी, प्रत्येक कंपनीसाठी ही ॲप कशी करायची, हे आता आपलं नेक्स्ट विजन आहे आणि ते लोकांच्याच फीडबॅकमधून आलं आहे.